धन्यवाद. 1 पीटर 5:7. एक नीती हे सूत्रे 4:23. इपिस्कर 6:13. चिंता जीवनामध्ये सतावते तेव्हा चिंता तुमच्या घराची शत्रूची त्रास देणारी जागा. चिंता आपण जेव्हा करतो तेव्हा सैतान आपल्या जीवनामध्ये कार्य करत असतो. हॅटक तुमची सुंदर शांती नाहीसं करते. सैतानाचा हॅटक माइंडवर नंतर हल्ले करतो. चिंतानंतर माइंड विचारांवर हल्ले करतो आणि आमच्या विचार हलवून टाकतो आम्हाला. त्याच्यानंतर आमच्या हृदयावर तो हल्ले करतो आणि आमच्या हृदयाची अशांती निर्माण करतो आणि अशा प्रकारे आम्हाला परमेश्वरापासून दूर करतो. तुमच्या हार्टला हृदयाला सैतानाचे हल्ले करतो आणि प्रभूमध्ये सामर्थ्याने बलवान व्हायला पाहिजे. आमच्या सैतानाच्या डावपेचा समोर टिकावं लागला पाहिजे, कारण आपले झगडणे काळोखाच्या जगातील अधिपती बरोबर आहे, आकाशातील दूर आत्म्याबरोबर आहे. तर वाईट दिवसाचा प्रतिकार करता यावा, टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामुग्री घ्या. सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण करणे फार महत्त्वाचं आहे, कारण अंतःकरणाच्या जीवनाचा उगम अंतःकरणापासून होतो. आणि प्रभूवर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी वाहतो. देवाचा परमेश्वर आपल्या भक्तांना स्वर्गात बक्षीस ठेवले आहे. परमेश्वर म्हणतो, जो विजयी मिळवतो, परमेश्वरावर टिकून राहणं म्हणजे विजयी मिळवणं, शेवटपर्यंत टिकून राहणं. परमेश्वरामध्ये राहताना डगमगू नये, परमेश्वरामध्ये राहताना हलवू नये. त्याचे नाव जीवनाच्या पुस्तकातून येणार, त्याचे नाव कधी खोडले जाणार नाही. माझ्या पित्यासमोर मी त्याचे नाव पत्करेल. प्रभू म्हणतो, जे माझे लोक आहेत त्यांना मी दाविदाच्या किल्ल्या देईन. प्रभू म्हणतो, मी तुझ्यासमोर दार उघडून ठेवले आहे, जे कोणी बंद करू शकत नाही तुझ्या शक्तीने. नाहीतर प्रभू म्हणतो, तू माझे वचन पाळले म्हणूनच तू माझे नाव नाकारले नाही म्हणून. प्रभू म्हणतो, मी तुमच्यावर प्रीती केली आहे आणि तू धीराने माझे वचन जतन करून ठेवले आहे. तुझ्यावर परिशेषण येणारच नाही. प्रभू म्हणतो, माझे लोकांकडे मी लवकर येईल. तुझ्याजवळ माझी भक्ती आहे, ते तू दृढ धरून राहा. जे विजय मिळवतो देवाच्या राज्यासाठी, तेव्हा मी देवाच्या मंदिरातील स्तंभ त्यांना बनवणार आहे आणि तो मंदिरातून कधी बाहेर जाणार नाही. तो त्यांना आपल्या परमेश्वर स्वर्गात घेऊन जाऊन त्यांना मानाचं स्थान देणार आहे. त्यांना स्वर्गातून उतरण्यासाठी नवे यरूशलेम, नवी देवाची नगरी हे नाव, माझे नवे नाव लिहीन. आत्म्यात काय म्हणतात ते ऐका, आत्म्यात काय म्हणतात ते ऐका. ज्याला कान आहे ते ऐकू, असे परमेश्वर आत्म्यात जाणे हेच होय. धन्यवाद.